हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 81. बादशहांचा बादशहा स्वामीराम. स्वामीराम स्वतःला बादशहांचा बादशहा, सम्राटांच्या सम्राटांचा सम्राट म्हणत असत. स्वामीराम यांच्याजवळ बादशहाच काय किंवा सम्राटच काय, एक साधा खाऊन पिऊन असा असणारा सर्वसामान्य मनुष्य असे म्हणण्यासारखेही काही नव्हते. अगदीच तुटपुंजे बैराग्याजवळ असावे तसे कपडे, एखाद दुसरं भिक्षापात्र, काही पुस्तके आणि असेच काही किरकोळ सामान असावे, एवढाच काय तो त्यांचा खजिना होता. कदाचित भीक मागणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याजवळही ह्यापेक्षा जरा जास्तच सामान असू शकेल, पण तरीही ते स्वतःला बादशहांचा बादशहा, सम्राटांच्या सम्राटांचा सम्राट असे म्हणत असत. ह्याची कारणे ते देत असत ती मोठी विलक्षण आहेत. महासम्राटाला जे पाहिजे ते सर्व मिळते. त्याला काहीही कधीही कमी म्हणून पडत नाही. त्याने इच्छा करावी आणि ती वस्तू लगेच त्याच्यासमोर उपभोगायला हजर होत असते. स्वामी रामाचेही तसेच आहे. त्याला जे पाहिजे ते सर्व लगेच मिळते, कारण त्याच्या इच्छा शून्य आहेत, त्याच्या भोगलालसा शून्य आहेत. त्याला भौतिक गोष्टी ज्या मिळतात त्याच त्याला गरज असलेल्यापेक्षा जास्त आणि नको असलेल्यापेक्षा जास्त मिळतात. स्वामीराम जेव्हा स्वतःत झाकून पाहतो, तो जेव्हा स्वतःच्या खजिन्याच्या महालात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की आता काही मिळवावे, आता काही कमवावे असे या विश्वात शिल्लक राहिलेले नाही. जे जे आहे, जे जे असावे ते सर्व काही माझ्याजवळ अगोदरच आहे. माझा खजिना महासमृद्ध आहे. आता आणखी मिळवण्यासारखे ह्या विश्वात काहीही शिल्लक नाही. माझ्याकडे अगोदरच सर्व काही आहे. तेव्हा आता भीक मागावी अशी एखादी माझ्याकडे नसलेली वस्तूच अस्तित्वात नाही. तेव्हा आता मी भीक मागू तरी कशाची? भीक मागायला माझ्याकडे कशाची कमतरताच नाही. स्वामीराम हा सर्वश्रेष्ठातील सर्वश्रेष्ठ भिकारी आहे, कारण त्याला भीक हवी आहे ती सर्व विश्व व्यापून उरलेल्या वस्तूची. ती वस्तू महाविराट आहे. ती या विश्वात सामावणारी नाही. सर्वसामान्य भिकाऱ्यांसारखी भीक मला नको आहे. म्हणून मी या विश्वातील सर्वश्रेष्ठातील सर्वश्रेष्ठ भिकारी आहे. माझ्या एवढा महान भिकारी या विश्वात सापडणे अशक्य आहे, कारण माझी भीक महाविलक्षण आहे. ती भीक घालणे येथील कोणालाही शक्य नाही. तेव्हा आहे रे आणि नाही रे अशा दोन्हीही वर्गात मीच सर्वश्रेष्ठांहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे स्वामीराम बादशहांच्या बादशहांचा बादशहा, सम्राटांच्या सम्राटांचा सम्राट आहे. अपरिग्रह. कणाद नावाचे एक ऋषी होऊन गेले. ते शेतातून धान्याचे कण वेचून आणून आपला उदरनिर्वाह करत असत. त्यामुळेच त्यांना कणाद असे नाव दिले गेले होते. ते कधीही धान्याचा साठा करत नसत. दररोज शेतात जायचं आणि धान्याचे कण गोळा करायचे आणि ते शिजवून पोट भरायचे, हीच त्यांची रीत होती. जेव्हा राजाला समजले की आपल्या नगरीतील एक ऋषी धान्याचे कण गोळा करून आपला उदरनिर्वाह भागवितो, तेव्हा राजाला स्वतःचीच लाज वाटली. त्याला ती गोष्ट त्याच्या नावाला काळिमा लावणारी वाटली. त्याने ताबडतोब प्रधानाला बोलावून घेतले आणि हुकूम केला की 10 गाड्या भरून धनधान्य घ्या, भरपूर द्रव्य आणि कापड चोपड बरोबर घ्या आणि आत्ताच्या आत्ता कणाद ऋषींकडे निघण्याची तयारी करा.
राजासह सर्व लवाजमाना कणाद ऋषींच्या आश्रमात पोचला. प्रत्यक्ष राजा भेटीला आला आहे असे समजताच कणाद ऋषी राजाच्या स्वागताला सामोरे आले. राजाने ऋषींना विनम्र होऊन नमस्कार केला. कणाद ऋषींनी राजाचे यथोचित स्वागत केले, परंतु आशीर्वादाशिवाय राजाला द्यायला त्यांच्याकडे काहीच नव्हते. बसायला चांगलेसे आसनही नव्हते. स्थानापन्न झाल्यावर हात जोडून राजा कणाद ऋषींची माफी मागायला लागला. तो म्हणाला की आपल्यासारख्यांना माझ्या राज्यात धान्याचे कण गोळा करून भूक भागवावी लागते याची मला लाज वाटत आहे, परंतु आता येथून पुढे असे कधीही होणार नाही. येताना मी आपल्यासाठी भरपूर धनधान्य, कापड चोपड आणलेले आहे. पुढेही असाच पुरवठा होत राहील. आपण निश्चिंत असावे. कणाद ऋषी म्हणाले, राजा, इतके दिवस मी निश्चिंत होतो, परंतु आता मी निश्चिंत राहू शकत नाही. कारण आता हे धनधान्य, कापड चोपड मी बाळगू कसे? हे सर्व सुरक्षितपणे ठेवू कोठे? याची देखभाल कोण करणार? हे सर्व करण्यात मी तपश्चर्या केव्हा करणार? मी माझे जीवन जगू केव्हा? तेव्हा हे राजन, हे सर्व तू जसे आणले आहेस तसेच परत घेऊन जा. मला याची काहीही आवश्यकता नाही. मी आहे त्यात समाधानी आहे. कणाद ऋषींनी ते धनधान्य ठेवून घ्यावे, त्याची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून राजा म्हणाला की तसे ते सर्व परत नेल्याने मला फार मनस्ताप होईल की एक महातपस्वी ऋषी आपल्याच राज्यात धान्याचे कण गोळा करून पोट भरतो. त्याला मध्येच थांबवत कणाद ऋषी म्हणाले, राजा, तुझ्या राज्याची हद्द कोठे संपते ते सांग, म्हणजे मी त्या हद्दीच्या बाहेर जाऊन माझा आश्रम घालतो. हरी ओम.